बसून सांग. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. शिव पार्वती लाडका शिव पार्वती शिव पार्वती शिव पार्वती लाडका. एकदंत म्हणती तुला एकदंत 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 म्हणती तुला. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. धूम्रवर्ण धूम्रेश्वर पीतांबर शोभला. धूम्रवर्ण धूम्रेश्वर धूम्रवर्ण धूम्रेश्वर धूम्रवर्ण धूम्रेश्वर पीतांबर शोभला. वक्रतुंड गजानना गौरीसुता वंदना. वक्रतुंड गजानना वक्रतुंड गजानना वक्रतुंड गजानना गौरीसुता वंदना. सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहारी मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहारी मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. शिव पार्वती लाडका शिव पार्वती शिव पार्वती शिव पार्वती लाडका. एकदंत म्हणती तुला एकदंत म्हणती तुला. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानना गणराया आदिवंदु तुझा मोरया. गजानन महाराज आता आपल्या चरणी करता भक्ता विनाशी मंगली होते. पादया सर्वा सुंदर भक्ती तुला. देवाची माळ भक्तापरा. हे देवाचे देवाचे मंगलमूर्ती दर्शन भाग्य मागता. हे देवाचे देवाचे मंगलमूर्ती दर्शन भाग्य मागता. ओम नमो गजाननाजी ओम नमो गजाननाजी ओम नमो गजाननाजी ओम नमो गजाननाजी.
श्री भगवती पाच दशावतार नाट्य मंडळ डोंबिवली पश्चिम. सावरिया सावरिया मोरे मुरलीने भूल गए का मोरे मुरलीने भूल गए का मोरे मुरलीने भूल गए का सावरिया 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 मोरे मुरलीने भूल गए का मोरे मुरलीने भूल गए का सास कहे लाज गई है सास कहे सास कहे सास कहे लाज गई फूल जिला घेऊन येईल जिला बारक्याला घेऊन आले. बोला ना काय बोलताय. फोटो पाठव ग्रुपवर.
करुणा देवा. तू जो मार्ग दाखवतो त्याच मार्गाने मी चालते. ऐसा क्लिप देवा, लाव तुझा मौगल्यचा आशीर्वाद पाठच्या. माझ्या पाठीशी राहो. होय ना? हीच राहो. होय ना. नारायण. पुढं येता ही, ही, हा, हा, हा. ही, ही, हा, हा, हा. अरे वा! मी शिकारीचा शोधत आणि शिकार माझ्यासमोर. अंगावर भिजला माझा आणि माझ्या बुद्धीचं संधान करणार. अरे बाबा, हो म्हणाला त्या. अरे बापरे, तू मला आता खाणार आहेस तरी कोण? वेणुकातून अशी माझ्या देहाला सावल्या. झाली हो, माझा जीव तुझ्याला वेकून आलाय. आता उशीर नको. अरे आता उपाशी का राहतो? शिकार करून काहीतरी खात का नाही? शिकार करूनच खातो. पण मी ज्या धेनूला मारायला जातोय, ती मी धेनू अदृश्य होते. यामागे कोण आहे हे मी सांगू शकतो. वा, तू मला सांगाल. अरे असा तो हवेच नाही हो. मी ब्रह्मपुत्र नारद, वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही ठिकाणी माझ्याप्रमाणे असते. एवढंच काय, तर मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ जाणतो. म्हणजे तू तर माझ्या कामाचा. नाही बाळे. पण मला सांग, या सगळ्यामध्ये आहे कोण? कृष्ण, होय, कृष्ण. कोण तो कृष्ण? कोण असं असेल, तर असा नको. आणि तो कृष्णाच्या नादात पडतो. त्यांनी मला कृष्णाला मारायला. कृष्णाला मारणं काही सोपं नाही. यासाठी तुला कोणाची तरी सोबत घ्यावी लागेल. जर असं असेल, तर हे अगोदर अशी कशी? हे नारदावरी. तुला माहितीच आहे, आपण ज्या धेनूची शिकार करायला जातो, ती धेनू अदृश्य होते. आणि हे माझे तो कृष्ण. आणि आपल्याला त्याला सोपी नाही का? होय रे होय. हे तर विचारलंच नाही. माझा पंगा त्या बसलो. बस, आता ओरडत बसला जाणार नाही. असाच जातो, त्या कृष्णाच्या लढ्यात जातो. मग धेनूची शिकार करून आपल्या भुकेची संधान करतो. वारे रेणुकासुरा, आता तू भोगवाल जाशील आणि भोगून निवासियांना त्रास देशील. ते कृष्ण कदापि सहन करणार नाही. तो तुला ठार करेलच. देवा नारायणा, वाईटातून चांगलं निर्माण करण्याचं कार्य तू माझ्या हाती सोपवलंय. तेच तर करतो आहे. देवा नारायणा, तुझा मंगल आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो. हीच राहतो.
नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला अगं ये गवळणी, अगं थांब, अगं थांब. अगं झालं तरी काय? तुम्ही माझ्यावर रागावलात. एवढा विश्वास तू कुणावर? सगळ्या कान्हावर. काय? मी तुमचं गणित होतो म्हणून तुम्ही तुमचा मार्ग बदलता. तर काय? अगं पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही जरी मार्ग बदललात तरी आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर हा देव केल्याचा असेल हे लक्षात ठेवा. अगं गवळे थांब, अगं थांब. आज काही या गवळणी माझ्याशी बोलणार आहे, पण मला दही लोणी हवंय म्हणजे हवंय, पण या गवळींना थांबायला हवं. अगं ये गवळणी, अगं ये. आज मावशीची आई माझ्याकडे झाली तर आज तिच्याकडून मी दही लोणी घेणारच. हे मावशी, कोण काय म्हणता खायचं? हे मावशी. काय झालं तरी का? तुझ्या जवळचं ते थोडं लोणी मला खायचंय. भूक लागली
मग मी ते मिळवतो. त्याला चोरी मिळत नाही का दादा? कोणाची कोणी काढू नको. हो. आता चाललोस कुठे? दूध कुठे? सवंगड्याला घेऊन महाराजांवर चाललो. कवडीचे कोणी काढायला काय? नाही हो दादा, लोक तुम्हाला खोटं सांगतात. बरं दादा, यो मी मला खेळायला उशीर होतोय. कोणाची कोणी हो काढू हो, नको. येतो दादा मी. हा कृष्ण कधीच सुधारणार नाही. मलाही आता माहिती. माझी ढवळी ए ढवळी, माझी पवळी ए पवळी, माझी ढवळी, माझी पवळी, माझी काळी, माझी बाई, माझी काळी बाई, माझी माझी ढवळी, माझी पवळी, माझी काळी, माझी काळी, माझी काळी आलो आलो आलो. माझे सारे सवंगडी गेले तरी कुठे? मला म्हणाले तू या महाराजांवरती आलो खरा, पण हे सारे गेले तरी कुठे? आपल्या साऱ्या गायी तर इथंच आहेत, पण हे कुठे दिसत नाहीये. अरे मेंढ्या, अरे गोंड्या, अरे माझ्या, तुम्हीच कसे बोलत राहील? हा, आलं माझ्या लक्षात. मला येण्यासाठी थोडा उशीर झाला, पण मी माझ्यावरती रागवलेले नाही. पण मला देखील माहिती आहे यांचा राग कसा शांत करावा. त्याआधी यांना शोधायला हवं. इकडे नाही, इकडे सुद्धा नाही, इकडे. हा
हे मला येण्यासाठी उशीर झाला म्हणून रागावला. अरे मी यायला निघालो तेव्हा मला माईने अडवलं. मला काहीतरी सांगून मी तुमच्यासाठी इथं आलो. अरे तुमच्याशिवाय माझे कोणी सवकडी आहेत का? तुम्हीच तर माझे जीवाभावाचे मित्र. चला चला उठा, खेळायला उशीर होतोय. अरे का? काय झालं तरी काय? सगळे कपडे कुठून मागे येतात? हो, मग आलं. आम्हाला समजलं नाही. मी काय करू? कसं शपथ? मला पुन्हा बनव. म्हणजे त्याने होणार तरी काय? कपडे गावलं मी माझ्या मागे येतील. असं होणार आहे? हो. मग ये इकडे. ये बासरी. मुरली मनोहर, मुरली मनोहर, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे अरे, हो, हो, झालास तू कृष्ण. अरे, पण जर नाही इथे थांबलो, तर साऱ्या गवळी तुझ्या मागे येणार नाही. म्हणून आम्ही जातो. पेंड्या, सांभाळत रे. काळजी घे स्वतःची. चला रे, कृष्णा, तू कशाला आधी शस्त्र घेतोय? गेला, मीच देवाचा तरी पाठवतो. गेला आता.
कुठवरी भोग शिरे मौलारे कुठवरी भोग शिरे मौलारे काय 8 वाजता येईल आता उगाच त्याप्रमाणे या यमुनेच्या दिवशी आम्ही घरी. अरे माझ्या मैत्रिणी राहायला गेली होती. माझ्या मैत्रिणी एवढी खुशी आहे. आता राहावं तरी हेच खरं. अबे संता. राहायला तरी कुठे? आईच्या पाण्यात मोबाईलची कितीतरी दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. मला मैत्रिणींसोबत खूप मजा येणार. आणि राहायला तर कुठे? अबे आलो आलो. पुरी लाईट मारायला पाहिजे. वाईट मार दिसणार नाही. आभार लाईट
देणार नाही. मी देणार नाही. मी देईन, पण काही अटीवरच. हे असेल तर वस्त्र देतो. अगं, तुम्ही या यमुनेच्या पाण्यात आंघोळ करून हे पाणी दूषित करत आहात आणि या यमुनेचं पाणी सारे गोकुळाशी पितात आणि जर पुन्हा दुष्टाची नजर तुमच्यावर पडली तर तुम्ही मोठा आनंदोय. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, जर का आपल्या मानवाला एखादी गोष्ट पाहायची नसल्यास आपण डोळे बंद करू शकतो, पण सूर्यदेव तसा करू शकत नाही. म्हणून त्यापूर्वी सूर्यदेवाची मागे माफी मागा. या अटी मान्य असतील तरच मी तुम्हाला वस्त्र देईन. परत इथे आंघोळ करायला या. हे मैत्या, ये रे इकडे. ती वस्त्र ठेव. चला ग गवळ्यानो, पण एक लक्षात ठेवा, कधीही इथे आंघोळ करायला यायचं नाही. काय करू? अरे पण याचं कारण तरी काय? ओ तो
तरी तसे देवकी नंदन हो केला मी माफ तुला. आता तू इथून कुठेतरी नाव निघून जा. देवा, पण मी या यमुनेच्या डोहातून बाहेर निघालो तर ते करून मला ठार मारेल. अरे कालिया, तुझा माझा युद्ध चालू असताना मी तुझ्या मस्तकावर ते नृत्य केले. त्यामुळे माझ्या पायाचे नसे तुझ्या मस्तकावर उमटले. हे तसे पाहून समजून